नगरच्या देवव्रत रेखेच्या याने घडवलेल्या विक्रमाची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे। केवळ 19 वर्षाच्या देवव्रतने दंडक्रम पारायणाचा विक्रम केलेला आहे। काशीमध्ये तब्बल 200 वर्षांनी या विक्रमाची नोंद झाली आहे। जेन झी देवव्रतने हा इतिहास घडवल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे। त्याने नेमकी कामगिरी काय केली आणि सोशल मीडियावर त्याची एवढी चर्चा का सुरू आहे, हा रिपोर्ट बघूया। अहिल्यानगरचा विक्रम सनातन हिंदू जगतात प्रस्थापित करणारा हा तरुण आहे देवव्रत महेश रेखे। मूळचा अहिल्यानगरचा असलेला देवव्रत सध्या वेदनगरी असलेल्या वाराणसीत वेद विद्यालयात शिक्षण घेतोय। अवघ्या 19 वर्षांच्या देवव्रतनं अत्यंत अवघड मानण्यात येणारं दंडक्रम पारायण करून इतिहास घडवलाय। वेदपाठाची अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीची पद्धत, शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेतला पाठ, यात सुमारे 2000 मंत्र आणि मंत्रांचं पाठांतर आवश्यक। ग्रंथ न पाहता सलग पठण करणं गरजेचं। दंडक्रम पारायणासाठी स्वर, लय आणि उच्चार अतिशय शुद्ध असणं आवश्यक। अखंड 50 दिवस पाठ। देवव्रतनं 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात दररोज 3.5 ते 4 तास दंडक्रम पाठ केला। 30 नोव्हेंबरला पारायण पूर्ण झाल्यानंतर शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांनी देवव्रतला सन्मान चिन्ह म्हणून सोन्याचं कड भेट दिले। त्यासोबतच 1,01,116 रुपयांचं बक्षीसही त्याला देण्यात आले। अभी हमारे लिए तो कुछ अचीवमेंट हुआ ही नहीं है, अभी तो बहुत कुछ अचीवमेंट करना बाकी है। तो हम तो यही कहेंगे कि अभी तो बस एक कदम भी नहीं रखा है हमने, अभी तो बहुत कुछ बाकी है और गुरु चरणों में सेवा अभी अर्पित करना बाकी है। गुरुजी जैसा कहेंगे उसी आज्ञा को मानकर हम आगे चलेंगे। देवव्रतनं वयाच्या 19व्या वर्षी केलेलं हे पारायण गेल्या 200 वर्षात कुणालाही पूर्ण करता आलं नव्हतं। 200 वर्षांपूर्वी नाशिकचे वेदमूर्ती नारायण शास्त्रदेव यांनी हे दंडक्रम पारायण यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं। वयाच्या 19व्या वर्षी देवव्रतनं वेदांप्रती दाखवलेलं हे समर्पण विद्वानांनाही शक्य नसल्याचं मानण्यात येतंय। इतक्या कमी वयामध्ये वेदाचं अध्ययन करून ते कंठस्थ ठेवणं हे अत्यंत अवघड काम आहे, ते त्यांनी केलेलं आहे। याचा वेद आहे तो यजुर्वेद आहे आणि यजुर्वेदाचं त्यांनी पारायण केलेलं आहे। या यजुर्वेदाचं ह्याचं पारायण केलं त्याचे मूळ मंत्र 2200 आहेत। 250 वर्षानंतर असं एकदा पारायण हे झालेलं आहे। त्याच्या आधी 250 वर्षापूर्वी एकाने केलेलं होतं। देवव्रत यांचं कुटुंब वैदिक परंपरेशी घट्ट जोडलेलं आहे। देवव्रत हा मूळचा अहिल्यानगरचा रहिवासी। वडील महेश चंद्रकांत रेखे नामांकित वैदिक विद्वान। वडिलांच्या प्रेरणेनेच देवव्रतचाही ओढा वैदिक शिक्षणाकडे। काशीतील वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयात शिक्षण। दंडक्रम पारायण पूर्ण केल्यानंतर आता देवव्रतवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय। उसका अध्ययन चालू हुआ है और लगभग 9 से 10 साल में उसने अभ्यास पूरा किया है और ये जो दंडक्रम पारायण उसने किया है उसके लिए कम से कम ऊपर से 3-4 साल पढ़ाई करनी होती है, लेकिन उसने उसी अभ्यास में अभ्यास करते करते ही जैसे उसको पढ़ाया तो तुरंत उसके कंठस्थीकरण करते उसकी तैयारी करके आज उसने यहाँ पारायण किया है। कठीण पारायण पूर्ण केल्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही घेतली आहे। 19 वर्षांच्या देवव्रत महेश रेखे यांनी मिळवलेलं यश पाहून मन प्रफुल्लित झालं। त्यांचं यश पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणार आहे। वाराणसीचा खासदार म्हणून विशेष आनंद आहे। नरेंद्र मोदी पंतप्रधान, योगी आदित्यनाथांकडूनही कौतुक। शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेतील दंडक्रम पारायणाचा अखंड 50 दिवसांचा शुद्ध पाठ, आपल्या प्राचीन गुरु परंपरेचं पुनर्जागरण, भारतीय वैदिक परंपरेची शिस्त आणि शक्तीचं जिवंत उदाहरण। देवव्रतच्या कुटुंबाचं, आचार्यांचं आणि या पारायणात योगदान देणाऱ्या सर्व संस्थांचं अभिनंदन। योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश। दंडक्रम पारायण पूर्ण केल्यानंतर देवव्रतवर पंतप्रधानांपासून अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला असला तरी सोशल मीडियात मात्र त्याच्या या कामगिरीबाबत प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहेत। देवव्रतनं केलेल्या दंडक्रम पारायणाचा समाजाला काय उपयोग असा सवालही उपस्थित करण्यात येतोय। मात्र हजारो मंत्र कंठस्थ करून त्रुटीविना त्याचं सातत्यानं पठण करणं
हा एक चमत्कारच मानला जातोय. कॉर्पोरेट स्पर्धेच्या आणि करिअरच्या आजच्या काळात वेदशास्त्राचा अभ्यास, वेदपठन रोडावत असताना जेन झीच्या देवव्रतनं दंडक्रम पारायणासारखं आव्हान पेलल्यानं वेदाध्ययनाकडे पाहण्याची नवी दृष्टी पालकांना आणि नव्या पिढीला मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.